भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म 11. महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत. त्या तरुण स्त्रिया अयशस्वी झाल्या व राजपुत्र काही त्यांच्याकडे आकर्षित झाला नाही हे उदयींच्या लक्षात आले. राजनीतीत कुशल असलेल्या उदयींने स्वतः शेवटी राजपुत्राशी बोलण्याचे ठरविले. राजपुत्रास एकांतात भेटून उदयीन त्याला म्हणाला, तुझा एक अनुरूप मित्र म्हणून ज्या अर्थी राजाने माझी नेमणूक केली आहे त्या अर्थी अंतःकरणपूर्वक मित्रभावनेने तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे. असे म्हणून उदयीने सुरुवात केली. जे अहितकारक आहे त्याच्यापासून परावृत्त करणे, जे हितकारक आहे ते करण्यास प्रवृत्त करणे व संकटकाळी सोडून न जाणे ही मित्राची 3 लक्षणे आहेत. मित्रत्वाचे अभिवचन दिल्यानंतरही पुरुषार्थापासून तुला दूर जात असताना पाहून मी त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मी मित्रत्वाला पारखा झालो असे होईल. कपटाने सुद्धा स्त्रीला वश करणे हे योग्यच आहे. त्यामुळे मनुष्याची लज्जाही